लालबागचा राजा आता पिरगाव चौपाटीकडे मार्गक्रमण करतोय। मोठी गर्दी आहे रस्त्याच्या दुतर्फा। आजूबाजूच्या इमारतींमधनं सुद्धा पुष्पवृष्टी केली जाते लालबागच्या राजावर आणि लालबागच्या राजाची एक छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी म्हणून मुंबईकर गर्दी करतात। यानंतर आपण पुण्याची दृश्य पाहणार आहोत। पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे। काय नेमक्या त्या संदर्भातल्या अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेत सध्या, त्यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊया। चंद्रशेखर, पुण्यातल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा विसर्जित करण्याच्या अनुषंगानं विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे। मोठी गर्दी आहे, आपल्या मागे सुद्धा काही भाविक दिसत आहेत। काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने? अजिंक्य, खरं तर या सगळ्या मिरवणुकीला 2 तासाचा उशीर झालेला आहे आणि या सगळ्या विषयी जे आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त पुनीतदादा बालन आहेत। दादा, खरं तर पोलिसांनी तुम्हाला वेळेची रचना आखून दिली होती, परंतु सगळ्याला उशीर झालेला दिसतो। 100% आम्हाला जी वेळपत्रिका त्यांनी दिली होती 6 वाजता आम्ही टिळक पुतळ्यावरनं मार्गस्थ होणार होतो, पण अजूनही आम्ही जागेवरच आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की आमच्यासाठी मार्ग मोकळा करा, ताकी मुख्य मिरवणुकीत आम्ही सहभाग होऊ। काय नेमकं नियोजन होतं, परंतु या सगळ्याला उशीर का कशामुळे होत आहे? जे पोलीस प्रशासनाने जी प्रेस नोट जाहीर केली, सगळ्या मंडळांची चर्चा करून त्यांनी सगळ्यांना प्रत्येक मंडळाला एक वेळपत्रिका दिली आहे। किती वाजता सुरुवात करायची, किती वाजता बेलबाग चौक क्रॉस करायचा आणि अलका चौकला किती वाजता पोहोचायचा, त्या हिशोबाने 6 वाजता टिळक पुतळ्यापासून आमचं मिरवणुकीला सुरुवात होती। 6:30ला आम्ही बेलबाग चौक क्रॉस करणार होतो आणि 11:45 पर्यंत अलका चौकला पोहोचणार होतो, क्रॉस करणार होतो। पण सध्या आम्ही विनंती केली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की आमच्यासाठी मार्ग मोकळा करा, ताकी मुख्य मिरवणुकीत आम्ही लवकरात लवकर सहभाग होऊ। दरवर्षी तुम्ही तुमची जी वेळ होती दरवर्षाची त्यापेक्षा तुम्ही लवकर निघाला, मात्र पण तो सगळ्या मिरवणुका रखडलेल्या आहेत रस्त्यामध्ये। ते मी इथे सांगू नाही शकत काय झालंय पुढे। आम्ही फक्त पोलीस प्रशासन जे आहेत, आमचे झोन 1 DCP असतील किंवा ऍडिशनल CP असतील, त्यांच्याशी फोनवर चालू आहे आमचे संपर्क आणि लवकरात लवकर आम्हाला मुख्य मिरवणुकीत सहभाग करण्याची आम्ही विनंती केली आहे। काही मंडळ जे आहेत ते आतमध्ये बॅरिकेड तोडून घुसल्याची माहिती सुद्धा येत आहे। नाही, काहीच माहित नाही आम्हाला त्याविषयी। आम्ही आमचं रथा बसू घेऊ, त्यामुळे त्याविषयी आम्ही काहीच सांगू शकत नाही। म्हणजे आपण पाहिलं की काही मंडळ ते आतमध्ये घुसत आहेत, परंतु जी वेळ पोलिसांची होती ती वेळ जी आहे ती उशीर होताना या ठिकाणी दिसत आहे। दिलीत त्याबद्दल आणि पुनीत बालन यांनी स्वतः या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिली, त्यांचे देखील आभार। आपण पुण्यातल्या या सगळ्या विसर्जन मिरवणुकांच्या अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।